नमस्ते. आज या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक करंट, पोटेन्शियल डिफरन्स, रेझिस्टन्स, कंडक्टर, इन्सुलेटर आणि इलेक्ट्रिक सर्किट हे जे 9वीच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. कारण की चॅप्टरचं नाव आहे आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी आणि त्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे पॉइंट्स तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय, आपल्याला जनरली डेली लाईफमध्ये आपण पाहतो इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो म्हणजेच काय होतं, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात वायरमधून. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज चार्ज आर पासिंग थ्रू द वन पॉइंट टू द अनदर पॉइंट पर युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो म्हणजेच काय होतो, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. म्हणजे इथं हाय पोटेन्शियल डिफरन्स कडून लो पोटेन्शियल डिफरन्स कडे इलेक्ट्रिक करंट काय होतात, फ्लो होतात. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन म्हणून काय डेफिनेशन आहे, अमाउंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू द वायर, पासिंग थ्रू कंडक्टिंग वायर पर युनिट टाइम, that is called as electric current. Electric current is denoted by the letter I. यासाठी आपण लेटर कोणतं वापरतो, I हे लेटर वापरतो. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये कुठल्या लेटरने इंडिकेट करतो, I. त्याच्यानंतर ह्याचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू काय म्हणतो आपण, अमाउंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू द वायर पर युनिट टाइम किंवा पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शनल एरिया पर युनिट टाइम, दिस इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये आपण असं घ्या, पासिंग थ्रू क्रॉस सेक्शनल एरिया पर युनिट टाइम. म्हणून त्याचा फॉर्म्युला झाला I इज इक्वल टू Q अपॉन T. I इज इक्वल टू Q अपॉन T. म्हणजेच Q मीन्स चार्ज आणि T म्हणजे टाइम. आता चार्जचं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स पण विचारतात बघा या ठिकाणी. चार्जचं हा आहे चार्ज, क्यू म्हणजेच काय, चार्ज. ह्याचं SI युनिट लक्षात ठेवा, SI युनिट. चार्जचं काय आहे, कुलोम्ब. काय आहे, कुलोम्ब. तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारतात. चार्जचं SI युनिट ऑफ द चार्ज इज अ कुलोम्ब. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट जो आहे, इलेक्ट्रिक करंट I हे कशामध्ये मोजायचा, एम्पियर. SI युनिट of electric current is ampere. हे एक लक्षात ठेवा. हे असे त्याच्यावरचे प्रश्न आहेत जे तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतो. कधी कधी तुम्हाला याच्यावरती 2 मार्काचा प्रॉब्लेम पण विचारू शकतात. काय बघा, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू दॅट इलेक्ट्रिक वायर. एखाद्या वायर मधून किती इलेक्ट्रिक करंट पास झाला आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला चार्ज दिलेला आहे, कुलोम्ब मध्ये जी व्हॅल्यू असते त्याला चार्ज म्हणायचं. त्याच्यानंतर टाइम T सेकंद मध्ये दिलेलं असतं. हे असं करून तुम्हाला हा फॉर्म्युला द्यायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. I इज इक्वल टू Q अपॉन T. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रिक लेवल. त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशाला म्हणायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच काय, प्रत्येक पॉइंटची एक इलेक्ट्रिक लेवल असते. त्या इलेक्ट्रिक लेवलला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याची डेफिनेशन बघा, इलेक्ट्रिक लेवल ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे प्रत्येक लेवलची, प्रत्येक पॉइंटची इलेक्ट्रिक लेवल काय असते, वेगळी असते. म्हणजे हा बोर्ड आहे, त्या बोर्डची इलेक्ट्रिक लेवल वेगळी आहे, बल्बमध्ये इलेक्ट्रिक लेवल वेगळी आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंट मधली जी इलेक्ट्रिक लेवल आहे त्या इलेक्ट्रिक लेवलला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे पोटेन्शियल डिफरन्स. नेक्स्ट पॉइंट आहे पोटेन्शियल डिफरन्स. हा एक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे जो तुम्हाला विचारतात. पोटेन्शियल डिफरन्स इंडिकेट कुठल्या लेटरने आपण करतो, फी
फी हे लेटर वापरतो. बघा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, अमाऊंट ऑफ वर्क इज डन व्हेन युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज पासिंग फ्रॉम द वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. म्हणजेच युनिट पॉझिटिव्ह चार्ज ह्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असताना जे काही अमाऊंट ऑफ वर्क डन होतं त्यालाच आपण काय म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स. मग डेफिनेशन काय झाली, अमाऊंट ऑफ वर्क is done when unit positive charge passing from one point to another point. That is called as a potential difference. समजलं, amount of work is done when unit positive charge is passing from one point to the another point. That is called as a potential difference. As a formula, V is equal to W upon Q. V is equal to W upon Q. V म्हणजे potential difference, W म्हणजे amount of work done and charge. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, potential difference is equal to amount of charge passing from one point, किंवा असं लक्षात ठेवायच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स इज अमाऊंट ऑफ वर्क इज डन व्हेन इलेक्ट्रिक चार्जेस पासिंग फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. दॅट इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. अमाऊंट ऑफ वर्क इज डन व्हेन युनिट पॉझिटिव्ह चार्ज पासिंग फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. इट इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. तसं युनिट आहे SI युनिट. हाय ह्याच्यावरती फिल इन द ब्लँक्स विचारतात. SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. SI युनिट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. कशामध्ये मोजतो आपण पोटेन्शियल डिफरन्स? व्होल्ट मध्ये. हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये, चार्ज कुलम मध्ये, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये. त्याच्यानंतर पुढला पॉइंट आहे रेजिस्टन्स. कशाला म्हणायचं? रेजिस्टन्स हा पुढला पॉइंट आहे. आपला नेक्स्ट पॉइंट आहे रेजिस्टन्स कशाला म्हणायचं? इट इज अ प्रॉपर्टी. रेजिस्टन्स म्हणजे काय? प्रॉपर्टी ड्यू टू विच इट इज अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा फ्लो ऑफ चार्ज पासिंग थ्रू द दॅट क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे ह्या प्रॉपर्टीमुळं, रेजिस्टन्स या प्रॉपर्टीमुळं काय होतं, फ्लो ऑफ चार्ज जो होतो त्याला काय असतो, त्याला अडथळा येतो. द प्रॉपर्टी ड्यू टू विच इट अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टन्स. इट इज अ property due to which it opposes the flow of electron किंवा charge, flow of electrons or charge, which opposes the flow of electron or charge from one point to another point. म्हणजे एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे जात असताना त्या इलेक्ट्रॉन किंवा त्या चार्जला जो अपोज होतो, ज्या प्रॉपर्टीमुळे अपोज होतो त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? रेजिस्टन्स. म्हणून हा पॉइंट लक्षात ठेवा. द प्रॉपर्टी ड्यू टू विच इट अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय द लेटर R. यासाठी लेटर वापरतो आपण R. आणि तसे SI युनिट आहे ओहम. रेजिस्टन्स इट इज डिनोटेड बाय द लेटर R. SI unit of resistance is ohm. हे त्याला सिंबल आहे, ओहमचं सिंबल लक्षात ठेवा. SI युनिट ऑफ द रेजिस्टन्स इज ओहम. त्याच्यानंतर पुढल्या डेफिनेशन आहे कंडक्टर कशाला म्हणायचं, इन्सुलेटर कशाला म्हणायचं. कंडक्टर पुढची डेफिनेशन आहे कंडक्टर अ सबस्टन्स. कंडक्टर म्हणजेच अ सबस्टन्स which having
very low resistance. Very low resistance. A conductor which having very low resistance is called conductor. त्यालाच काय म्हणायचं? कंडक्टर. एक्झाम्पल कॉपर, ॲल्युमिनियम. कॉपर आणि ॲल्युमिनियम हे त्याचे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. कंडक्टर म्हणजे असा सबस्टन्स असतो ज्याला रेजिस्टन्स काय असतो? व्हेरी लो असतो. आता रेजिस्टन्स म्हणजे एक प्रकारचा अडथळा. जसं रोडवरती स्पीड ब्रेकर असतात तसे स्पीड ब्रेकर ह्यालाच आपण काय म्हणतो? रेजिस्टन्स. मग ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर कमी असतात किंवा रेजिस्टन्स व्हेरी लो असतात त्यालाच काय म्हणायचं? कंडक्टर. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे सुसाट पळून निघून जाणार, फास्ट जाणार, फ्लो त्याचं कसं असणार? फास्ट असणार, म्हणून त्याला काय म्हणायचं? कंडक्टर. म्हणजे कोणामधून इलेक्ट्रॉन्स फास्ट पळतात? तर कॉपर आणि ॲल्युमिनियम मधून. मग त्याचं एक्झाम्पल कॉपर आणि ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर दुसरं डेफिनेशन आहे इन्सुलेटर. इन्सुलेटर कशाला म्हणायचं? अ सबस्टन्स which having very high resistance. The substance which having very high resistance. The substance which having very high resistance. ज्याचा रेजिस्टन्स कसा असतो? व्हेरी हाय रेजिस्टन्स. ज्याच्यामध्ये अडथळा भरपूर असतो. रेजिस्टन्स इज कॉल्ड इन्सुलेटर. त्यालाच काय म्हणायचं? इन्सुलेटर. एक्झाम्पल आहे त्याचे एक्झाम्पल वूड, प्लास्टिक. वूड आणि प्लास्टिक. रबर. वूड, प्लास्टिक आणि रबर. ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर. हे आज आपण या ठिकाणी पाहिलेले काही करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये असणारे काही डेफिनेशन्स आहेत. तर त्यापैकी तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आज आपण ह्याच्यामध्ये पाहिलं इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट चांगलं लक्षात ठेवा. एसआय युनिट ऑफ द इलेक्ट्रिक करंट इज अँपियर. त्याच्यानंतर एसआय युनिट ऑफ द रेजिस्टन्स इज ओहम. त्याच्यानंतर एसआय युनिट ऑफ द चार्ज इज कुलोम्ब. हे पॉइंट्स तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. तर पहा, समजून घ्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.